वेलकम टू मास्टर रेसिपीज. असं कितीतरी वेळा होतं की आपल्या घरी असा ब्रेड उरलेला असतो किंवा आपल्याला वाटतं की सडनली खूप काहीतरी टेस्टी खायचं आहे, पण खूप काहीतरी कठीण बनवायचा खूपच जास्त कंटाळा आला आहे. अशा वेळी या सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे माझ्याकडे, गार्लिक ब्रेड. सो लेट्स स्टार्ट विथ गार्लिक ब्रेड. गार्लिक ब्रेडसाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे, हे सॉफ्ट केलेलं बटर आहे, मीठ, साखर, चिली फ्लेक्स, लसूण, मिक्स्ड हर्ब्स, चीज आणि आपला साधा रेग्युलर जो आपण वापरतो तो व्हाईट ब्रेड. आपण कुठे पण आजकाल बाहेर गेलो ना, इथल्या कॅफेमध्ये वगैरे, तर एक ड्राय मिक्स खूप जास्त फेमस झालं आहे, त्याला म्हणतात पेरी पेरी मिक्स. चिली फ्लेक्स घ्या 1 चमचा, मिक्स्ड हर्ब्स घ्या 1 चमचा आणि आपण घेऊया याच्यात थोडीशी साखर अर्धा चमचा. याला अगदी व्यवस्थित आपण बारीक करून घेऊ. तर हे जे आहे मिक्सचर हे आपण नीट कुटून घेतलं आहे आणि आता आपण थोडा लसूण घेऊ. गार्लिक ब्रेड आहे, गार्लिक लागणारच, आणि गार्लिक आपण थोडंसं बारीक करून घेऊ. खूप फाईन करायची गरज नाही आहे, कोर्सली केलं असं थोडं जाडसर तरी पण चालेल. आपण गार्लिक बारीक करून घेतलं आहे आणि आता आपण हे जे बटर आहे याच्यात हे गार्लिक मिक्स करून घेऊ आणि आता आपण तवा तापत ठेवूया. मंद आचेवर ठेवू. हे नीट मिक्स करून घ्या. थोडंसं याच्यात मीठ घाला, अगदी थोडं, कारण की बटरमध्ये पण मीठ असतं. आपण आता हे ब्रेडचे स्लाइसेस घेऊ. नॉर्मल साधा व्हाईट ब्रेड मुद्दामून वापरला आहे, कारण की आपल्याला हे बघायचं आहे की आपल्या ज्या घरी साध्या अवेलेबल गोष्टी असतात त्याच्यातनं आपण चांगल्या चांगल्या डिशेस कशा बनवू शकतो. याचे साईड्स काढून घ्यायचे. या स्लाइसेसला आपण हे जे गार्लिक बटर तयार केलं आहे हे व्यवस्थित लावून घेऊ. आता ते साईड्स जे काढले आहे ना, त्या फेकायची गरज नाही आहे. त्याचं पण तुम्ही खूप चांगल्याने यूज करू शकता. कसं तर त्याचं वेगवेगळं, त्याला जर का आपण बारीक करून डब्यात स्टोअर करून ठेवलं तर त्याचे ब्रेड क्रम्स म्हणून तुम्ही कितीतरी डिशेसमध्ये वापरू शकता. याला जर का तुम्ही एखाद्या ओव्हनमध्ये वगैरे टोस्ट करून घेतलं तर ते क्रूटॉन्स आणि त्याचे तुकडे केले तर ते क्रूटॉन्स म्हणून तुम्ही सूपमध्ये वगैरे टाकू शकता. तर अशा बऱ्याच युजेस आहे, त्यामुळे त्याला फेकायची अजिबात गरज नाही आहे. हे गार्लिक बटर व्यवस्थित आपण ह्याच्यावर लावून घेऊ आणि आता आपण घेऊ हे पेरी पेरी मिक्स जे आपण मग बनवलं होतं, हलकंसं यावर स्प्रिंकल करू. आणि आता आपण घेऊ आपल्या सगळ्यांचं आवडतं चीज. चीज आपण ग्रेट करून घेऊ. आणि हे आपण या गार्लिक ब्रेडवर प्लेस करून देऊ आणि या चीजवरच अजून थोडंसं आपलं जे पेरी पेरी मिक्स होतं ते थोडं स्प्रिंकल करूया. आता हे जे पीसेस आहेत याला आपण हाफमध्ये कापून घेऊ आणि आता आपण हे स्लाइसेस ठेवू आपल्या गरम तव्यावर आणि याला आपण कवर करून घेऊया मंद आचेवर, जास्त नाही, हार्डली 2 ते 3 मिनिट. तर आपण आता आपली ही गार्लिक ब्रेड तयार झाली आहे आणि आपली सर्विंग प्लेट पण तयार आहे. आपण हा गार्लिक ब्रेड काढून घेऊया. तर अशा तऱ्हेने तयार आहे आपला घरगुती एकदम तव्यावर सोप्या पद्धतीने बनवलेला गार्लिक ब्रेड, जो टेस्टी पण तितकाच आहे. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत राहा आमचं चॅनल मास्टर रेसिपीज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा.